पण माझं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांचं चरित्र हे तुकाराम महाराजांनीच उघड केलेलं आहे. तुकाराम महाराजांना ज्ञान झालेलं दिसतं की नाही दिसतं. कसं संतांना नामस्मरण केलेलं आहे आणि भगवंताची सर्वश्रेष्ठ अशा तऱ्हेची भक्ती त्यांनी केलेली आहे. पण त्यांना ज्ञान कोणी दिलं? त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं स्फुरण कसं झालं हा प्रश्न आहे. याची उत्तरं तुम्ही दिली पाहिजेत. तर मग यांनी तर गुरुच केले नव्हते. देवांची कृपा यांच्यावर अलोट म्हणजे अमर्याद म्हणजे अगणित अनंत अशी कृपा यांच्यावर होती. पण गुरुने तर यांना उपदेश केलेला नाही. मग त्यांच्या हृदयामध्ये ही ज्ञानाची स्फुरण कशी काय झाली? स्वप्नातल्या गुरुला गुरु नाही मानत है ना. शरणांगती पत्करून तुकाराम महाराजांनी गुरु केलेले नव्हते. मी खोटं असेल तर मला सांगा है ना. विशेषतः मी तुकाराम महाराजाविषयी बोलतो. गुरुशिवाय ज्ञान नाही. तुम्ही म्हणता की गुरुची तुकाराम महाराजांनी सगळ्यात संत मुक्त झालेले होते आणि त्यांना मुक्ती दिली होती. त्यांच्या वाङ्मयाची तपासणी केली तो अगदी जनीबाई सुद्धा सांगते, तत्वज्ञानाचे धडे देते आपणाला. प्रमाण काय ते तुम्ही सांगाल, मी काही पाठ करत नाही असल्या गोष्टी. तो निळोबाराय, नरहरी सोपान काका, नंतर ते गोरा कुंभार काय, सावतामाळी काय, हे सगळेच्या सगळे हे ज्ञानी होते आणि मुक्त झालेले होते. मी ह्यांच्यापैकी एक ज्ञानेश्वर महाराज जे गुरु निवृत्तीनाथ आणि एकनाथ महाराज या दोघांशिवाय हे दोघेही, एकनाथ महाराज तर ब्राह्मणच होते ना, आणि ज्ञानेश्वर महाराजांचं ब्राह्मणत्व काढून टाकलेलं होतं, तरी त्यांचे वडील ब्राह्मणच होते. या दोघांनीही काय केलं होतं, गुरु केलेले होते आणि बाकीच्यांनी गुरु केलेले नव्हते. तर मग या सगळ्यांना ज्ञान कसं काय झालं? तुकाराम महाराजांना ज्ञान झालेलं दिसतं की नाही दिसतं. कसं आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मरण माझे मरून गेले, मी झालो अमर. बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. मरणाहाती सुटली काया, विचारे या निश्चये. नाचोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आणखी शेकडो अभंग तुम्हाला असं काढून दाखवता येतील की तुकोबारायांनी श्रुतीचा अनुवादच केलेला आहे, दाखवता येतील. जर गुरु केलेले नव्हते आणि गुरुचा त्याने जवळजवळ निषेधच केलेला होता. गुरु शिष्यानं घेऊन धावतायत चालतायत याची त्यांना आवड नव्हती. आणि त्यांना काय गुरु करावा अशी तळमळ आहे नव्हती. त्यांचं सरळ आहे, माझ्यामध्ये कोणीही नको आहे मला. कोणाच्या मध्ये?
देव आणि मी याच्यामध्ये मला कोणी नको. जो काय सांगायचा तो देव सांगायला मला, आणि जे काय ऐकायचं ते देवाचंच मी ऐकेन, अशी त्यांची जवळजवळ प्रतिज्ञा असल्यासारखे सगळ्या ग्रंथातून ते, सगळ्या अभंगामधून ते वागलेले आहे ना. मग त्यांना हे असं ज्ञान कसं काय झालं? हे शब्द ज्ञानियाचा गुरु ज्ञानदेव म्हटलेलं आहे. मग हे कसे काय एवढे? याने तर गुरु केलेलं नाही, आणि गुरु के बिना ज्ञान होत नाही, आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि ह्या संतांना नामस्मरण केलेलं आहे, आणि भगवंताची सर्वश्रेष्ठ अशा तऱ्हेची भक्ती त्यांनी केलेली आहे. पण त्यांना ज्ञान कोणी दिलं? यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं स्फुरण कसं झालं, हा प्रश्न आहे. याची उत्तरं तुम्ही दिली पाहिजेत. भगवंताची कृपा वगैरे वेदांतामध्ये आम्ही शिकवलेलं आहे की पहिल्यांदा आत्मकृपा असावी लागते, मग ईश्वर कृपा त्याच्या पाठोपाठ येते. ईश्वर तुम्हाला गुरु शोधून आणून देतो किंवा तुम्हाला गुरुजवळ नेऊन देतो, मग गुरु कृपा होते. आणि गुरुकृपाच्या पाठोपाठ चौथी ही वेद कृपा आहे ना. वेदांताचा उपदेश झाला, तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला की तुम्ही मुक्त होता. बरोबर आहे. तर मग यांनी तर गुरुच केले नव्हते. देवांची कृपा यांच्यावर अलोट म्हणजे अमर्याद म्हणजे अगणित अनंत अशी कृपा यांच्यावर होती. पण गुरुने तर यांना उपदेश केलेला नाही. मग त्यांच्या हृदयामध्ये ही ज्ञानाची स्फुरण कशी काय झाली? कुठे कानावर पडल्याशिवाय, कुठे ऐकल्याशिवाय, कुठे काय हे केल्याशिवाय असं स्फुरण होतं का? होतंय काही वेळेला. काय होतं, अचानक स्फुरण होत आहे, पण त्या स्फुरणाच्या पाठीमागे देखील चिंतन असावं लागतं, है ना. तेव्हा न्यूटनला अचानक ते सफरचंद खाली पडलं आणि गुरुत्वाकर्षणाचं काय झालं, स्फुरण झालं. गुरुत्वाकर्षणाचे नियम त्याच्या चिंतन अधिक केल्यानंतर त्याच्या स्मरणात आलं. पण सफरचंद पडण्याची गोष्ट ही अचानक झाली की नाही, होय ना. आणि त्याच्या अगोदर त्याने काही चिंतन केलं होतं का? गुरुत्वाकर्षण असं असेल का? फळं का खाली पडतात? सफरचंद पडल्याबरोबर त्याच ठिकाणी असं ट्यूब पेटल्यासारखे आतमध्ये झाले की नाही. तर मग असं काय तुकाराम महाराजांचे अनुभव होते का? कसं झालं? तुकाराम महाराज हे जन्मजात काहीतरी विद्वत्ता घेऊन आले होते का? तर त्यांची विद्वत्ता त्यांनी कमावलेले हे आवडणार नाही लोकांना. क्या तुकाराम भक्तांना हे आवडणार नाही, त्यांना ते अवतार बिवतार मानतात. बरोबर आहे. पण माझं म्हणणं आहे की तुकाराम महाराजांचं चरित्र हे तुकाराम महाराजांनीच उघड केलेलं आहे. तसे अभंगही आहेत, ते तुम्ही बघा. मग तुकाराम महाराजांनी आपल्या साधकावर, तुकाराम महाराजांचे पुन्हा विवाद होतील ना, तुकाराम महाराजांची साधकावस्था होती की नव्हती, की सिद्ध होऊनच आले होते जन्मजात? चरित्र पहा, मग समजेल, है ना.
एक साधारण देवभक्त होते. त्यांच्या कुळामध्ये कुलदैवत विठोबा होतं आणि ते साधारण इतर लोक जसे करतात तसेच करतात, भक्ती करत होते. पण असाधारण भक्ती आज तुका दालाचे कळस एवढी भक्ती ही कशामुळे झाली, कशी झाली? आणि त्यातही त्या भक्तीच्या ह्याच्यामध्ये ज्ञानाची स्फुरण कशी काय झाली? त्याला काही कारण आहेत का? मी ज्या वेळेला विचारतो त्यावेळेला अलौकिक गोष्टी मी नाही म्हणत, विचारात नाही घेत. कारण अलौकिक गोष्टी जर विचारात घ्यायचं असेल तर भगवंताची कृपा व्हायची असेल तर मग किती वर्ष वाट पाहावी लागेल हे काही सांगता येत नाही, आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल. पण साधक जर साधन करत असेल भक्तीसारखं किंवा काय करत असतं, म्हणजे उद्योग करणाऱ्याला देव मदत करतो. लक्षात येत आहे का? इथे आश्रम स्थापायचा आहे आणि इथे लोकांना शिकवायचं आहे असं म्हटल्यानंतर देव तुम्हाला 50 झोपड्या उभारून देतो आणि नंतरचं जे काय करायचं ते करतो. पण तुम्ही जर ठरवलं असाल की माझ्या या जमिनीमध्ये काहीही होणार नाही आणि ती पडीत राहिली तरी चालेल, त्याच्यामध्ये दुसऱ्यांनी 2 म्हशी पाळल्या आणि दूध घेतलं तर चालेल, त्याच्यामध्ये लोक हगली तर चालेल, पण त्याच्यामध्ये काही आश्रम बेश्रम मी बनवू देणार नाही असं म्हटलं असतं तर तुम्हाला देवाने मदत केली असती की नाही? लक्षात येत आहे का? बरोबर आहे, नाही केले असं. तुम्ही एक तुमच्या समोर मनामध्ये एक साध्य ठेवलं की इथे ही भूमी बंजर पडलेली आहे म्हणजे याच्यामध्ये माणसं हगून त्याला अपवित्र करतायत, घाण करतायत. या भूमीला आपण एक पवित्र रूप देऊ, इथे भजन चिंतन चालेल, भगवंताचं नामस्मरण चालेल, ज्ञानाची पारायण, शास्त्रग्रंथाचे पारायण चालतील आणि ज्ञानाचा उपदेश दिवस रात्र ज्ञानाचा उपदेश दिला जाईल. असं यांच्यासाठी मग इथे लोक येतील. मग त्यांच्यासाठी राहण्यासाठी साध्या पाचड्याच्या झोपड्या आपण बांधल्या होत्या तिथे, तुम्ही नव्हतात त्यावेळेला है ना, त्या झोपड्या बांधल्या. मग पुढे पुढे परमेश्वराची कृपा तयार होते. तुम्ही काहीतरी सुरू केलं की परमेश्वराची कृपा सुरू होते. मग परमेश्वर तुमचे उद्देश, तुमचं साध्य हे शुद्ध आहे, त्याच्यामध्ये स्वार्थ नाही असं बघितल्यानंतर देव मदत करायला लागतो आणि मग ते वाढत जातं, ते स्वयंपूर्णही जातं. पण ज्यावेळेला तुम्हाला दिसतं की तुम्ही स्वार्थ करायला लागले, त्याच्यातले पैसे बाजूला काढायला लागले, लोकांना जेवण चांगलं द्यायला नाही लागलेत, मग परत काय होतं? तो भक्तांच्या रूपाने देव येऊन भांडायला लागतो, तोच देव भांडायला लागतो. बघतो तर थोडक्यात काय, भगवत कृपा ही आवश्यक आहेच, पण तुमची साधना ही पण हवी आहे, है ना. तुम्ही उद्योग केला तर सरकार कर्ज देईल, मदत करेल, है ना. त्याच्यासाठी रस्ते बिस्ते पाणी बिणी सगळं करून देईल सरकार, पण तुम्हाला पहिला उद्योग करावा लागेल. तर मग असा उद्योग तुकाराम महाराजांनी काय केला होता ज्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशा तऱ्हेची ज्ञानाची स्फुरण झालेली होती? सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, असंही म्हटलेलं आहे. त्यांनी पंडित ज्ञानी आणि असल्या लोकांचा, मुमुक्षु साधक वगैरेंचाही विरोध केलेला आहे की नाही. भक्ती त्यांना कळणारच नाही, भक्ती ही भक्तालाच कळते, त्यांना कळणारच नाही असंही म्हटलंय की नाही. अनेक ह्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानाच्या विरोधीही बोललेले आहेत आणि तरी पण त्यांना स्फुरण झालेली आहे. याचं कारण काय? कसं? तुम्ही जो प्रश्न विचारला आणि त्याला असं अलौकिक काही उत्तर द्यायचं नाही असं सांगितलं, कारण माणसाची साधना सुद्धा महत्वाची असते ना.
तर एक असं अलौकिक उत्तर देणं म्हणजे काय ते पण समजून जातं. ते याचा त्याचा अवतार होते, हा हा है ना. त्यांच्यावर भगवंताने काय केली होती, जन्मजात कृपा केलेली होती, वगैरे 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 वगैरे. त्याला मी मी माणसाच्या प्रयत्नाला महत्त्व हा देतो. साधकाच्या अँगल मधून आपण जर पाहिलं हां, तुकाराम महाराजांकडं, तर एक असं दिसतं स्वामीजी, भक्ती त्यांनी केली, नामसाधना केली, सत्य मार्गाचं अनुसरण केलं, पण त्याबरोबर या काही सद्ग्रंथांची अनुष्ठानं पण त्यांनी केली. आता कसं म्हटलं, हा. त्यांच्या अगोदर हम्म. ज्ञानेश्वर महाराज, हा. है ना, एकनाथ एकनाथ महाराज, नामदेव महाराज. नामदेव महाराज, शावता माळी, ही सगळी मंडळी झालेली होती, त्यांच्या अगोदर होते आणि नंतर ही आलेली. तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरीची कितीतरी पारायणं केलेली होती, बरोबर आहे. आणि एकनाथी भागवताची 1000 पारायण त्यांनी भंडारा डोंगरावर मग हे केलेली. तुम्ही सांगणार नाहीत का? हा, हा. आणि तुम्ही एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, ते स्वतः तुकाराम महाराज समजा काही पाठांतर केले, हा, काही पाठ केले समजा. काही पाठ केले, संतांची उत्तरे. बरोबर आहे ना. तर मग ते स्वतः जर आपल्या कथनामध्ये आपली साधकावस्था सांगतायत, है ना, तर मग त्यांनी साधना केली होती ना, है ना. तर मग त्या साधनेमध्ये भक्ती प्राधान्य जरी असलं तरी कुठल्याही ग्रंथामध्ये तुम्ही वेदापासून याच्यामध्ये घ्या, 80% भक्ती, 80% कर्मकांड, 16% काय उपासना. उपासना आणि 4% ज्ञानही असतं. तर 4% ज्ञान हे कसं असतं, जसं गाडगभर ताक आणि त्याच्यामध्ये एवढासा गोळा, लोण्याचा गोळा, अशा तऱ्हेने ज्ञान असतं. पण ते ज्ञानासाठी तुम्हाला मंथन करावं लागतं, लोण्यासाठी मंथन करावं लागतं. तशा तऱ्हेनं तुम्हाला मंथन करण्याची शक्ती गुरु देत असतो, बरोबर आहे. पण गुरु हे साक्षात तुमच्या समोर पुढे असतात. पण भूतकालीन संत आणि शास्त्र हेही तुम्हाला काय करायचं, मदत करत असतात, है ना. आणि समकालीन त्यांच्यामध्ये नारदीय कीर्तन व्हायची होत नव्हती का. आणि हा पारमार्थिक माणूस त्या कीर्तनाला ब्राह्मणाने केलेलं असलं तर त्याला कीर्तनाला जाणार नाही का? जाईलच ना, नाही जाईल. कीर्तन होतच होते ना, त्यांच्या काळातही कीर्तनं होत होती, त्यांच्या अगोदरही कीर्तनं होती, नामदेवाच्या काळातही कीर्तनं होत असतील. आणि कीर्तन हे एक माध्यम आहे माणसाच्या प्रबोधनाचं. आणि त्याच्यामध्ये जो संवेदनाशील साधक आहे तो बरोबर काय करतो, ज्याला जे तात्पर्य आहे, त्याला जे आवश्यक आहे ते सगळं बरोबर घेण्याची शीघ्रता, तीव्रता, कुशाग्रता हे तुकाराम महाराजांमध्ये सर्वश्रेष्ठ होते. आणि त्यांच्यावर भगवंताची कृपाही झालेली होती. शब्द प्रभू होते, त्यांच्या हातात शब्दाची शस्त्र होती, बरोबर आहे ना. तर त्यांना ही पूर्ण झाली, याच्यामध्ये मला तर काही नवल वाटत नाही. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतपुर ददामि बुद्धियोगं तं येन मामोपयान्ति ते. तेषामेवानुकंपार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्तु ज्ञानदीपेन भास्वता. स्वतः श्रीकृष्ण भगवंत सांगतायत ना, तर त्यांना काय करतो, स्वतः त्यांची इच्छा नसली तरी त्यांच्यामध्येच पूर्ण करतो. कोण? भगवंत. कारण हे आपले सर्वश्रेष्ठ भक्त आहे, ज्याने आपला प्रचार केला, ज्याने आपली स्तुती केली, ज्याने आपल्या धर्म भक्ती हे सगळ्या जगामध्ये पसरवली, तो त्या अदृश्य परमात्म्याचा प्रियच माणूस असतो.
आणि त्याचे सगळे छंद, त्याच्या सगळ्या इच्छा, अच्छा. शुभ कामना हे तो परमेश्वर पूर्ण करतच असतो. बरोबर आहे. मग भगवंताचं सांगणं आहे की तुमची भक्ती ही ज्ञानामध्ये परिणत झाली पाहिजे आणि तुम्ही माझ्याकडे याल ते ज्ञानामधूनच याल, है ना. त्यांच्यासाठी विमान धाडलं आणि विमानातून वगैरे ते गेले बिले. जिथे जाणं असतं तिथे येणं असतं, है ना. तर भक्तांसाठी जे आहे, जे मानताय ते ठीकही आहे, ठीक आहे ना. आम्ही त्याचा विरोध करत नाही. पण भक्त श्रेष्ठ तुकाराम महाराज हे ज्ञानाच्या कुठल्या पातळीवर पोचलेले होते हे आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्या मरणाच्या वेळेला काय झालं ही मला गौण वाद वाटतं, है ना. गौण वाद वाटतं आणि त्याच्याशी मी वाद घालायला तयार नाही. आपणाला जसं वाटतंय ना, भक्तांची श्रद्धा आहे ना की भगवंताने त्यांना विमान पाठवून आपल्याकडे घेऊन गेला, ठीक आहे, चांगलं आहे, असू दे, तसंच करायचं. माझ्या दृष्टीने ते मुक्त झालेले आहेत, ते पुन्हा जन्म घेण्यासाठी गेलेले नाही आहेत. कारण इतकी ज्ञानाची पराकाष्ठाच्या भुईज बाजूने केली लाई, आम्हा जन्म मरण नाही. मरण माझे मरून गेले, मी झालो अमर. आपलं मरण आपल्या डोळ्याने पाहणं म्हणजे काय सांगा तुम्ही. आपल्या डोळ्याने आपलं मरण पाहता येतं का? तो डोळ्याने पाहत असेल तर तो मरतो का? आणि तो मेलेला असेल तर डोळ्याने पाहू शकत असेल का? याचा गूढार्थ आहे हा गूढार्थ हे ज्ञानाशिवाय तुम्हाला समजू शकत नाही, हे ना. मरण म्हणजे काय साधी गोष्ट आहे. आत्म्याचा संबंध शरीरापासून तुटणं, हे ना. तुम्ही मनाने काय सांगितलंय, तुम्ही मरता कधी? जे शरीरापासून आत्म्याचा संबंध तुटला तर तुम्ही मरता, बरोबर आहे ना. आणि जोपर्यंत शरीर आणि आत्म्याचा संबंध जुळलेला आहे तोपर्यंत तुम्ही जगत असता, है ना. पण ज्यावेळेला आत्मबोधाने, ज्यावेळेला तुम्ही मी म्हणजे शरीर आहे असं म्हणणं नाकारता आणि स्वतःला काय म्हणताय की आत्माच म्हणतात, है ना, त्यावेळेला तुम्ही काय करता? शरीरापासून स्वतःची सोडवणूक करून घेता. ज्या क्षणी तुम्ही शरीरापासून स्वतःची काय सोडवणूक करून घेतलात त्याच क्षणी तुम्ही काय मरणापासून तुम्ही अलग झालेले आहेत, है ना. म्हणजे तुम्ही मरणाला, आता मरण तुमच्या वाटेला येणार नाही. मरण हे बघा, सारखा कोणी माणूस त्रास देत असेल, है ना, तर मग माणूस, पेटलेला माणूस त्याचं काय करून मारून टाकतो, त्याला कायमचं त्याला नाश करायचं असं म्हणतं. मरण जर तुम्हाला दरवेळेला त्रास देत असेल, जर जन्मामध्ये त्रास देत असेल तर कधीतरी त्याला मारून टाकणं, कोणाला? मरणाला मारून टाकणं हा पुरुषार्थ आहे. काय तर तुम्ही पुरुषार्थ करता म्हणजे काय? तुमच्यासाठी असलेल्या मरणाला तुम्ही मारता. जगामध्ये मरण सगळ्यांना मारत असतं, कोणाला सोडलेलं नाही आहे मरणाने, बरोबर आहे. पण ज्ञानी माणूस म्हणतो की नाही, मरण माझ्या वाटेला जाऊ शकत नाही, मरण मला मारू शकत नाही. मरणाला मी मारू शकतो. मरणाला मी मारू शकतो म्हणजे माझ्या वाट्याला कधीच मरण येणार नाही, म्हणजे माझ्या वाट्याला भवसागर येणार नाही, माझ्या वाट्याला जन्म येणार नाही, माझ्या वाट्याला मृत्यू येणार नाही. असा पुरुषार्थ मी याच जन्मामध्ये मी करणार. असं तुम्ही केलात तर मरण तुमच्या वाट्याला येत नाही. मरणाला मारण्याचा पुरुषार्थ तुकाराम महाराजांनी केलेला होता. याच्यासाठी 2-3 दाखले मिळतात ना. बीज बाजूने केले लाई, आम्हा जन्म मरण नाही. मरण माझे मरून गेले, मी झालो अमर.
मग आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला चोळा. आता ह्या गोष्टी अशा तऱ्हेनं तुकाराम महाराजांनी मरणाला मारलं. ही गोष्ट भक्तांना आवडत नसते हे ना. वेदांत हा भक्तांना आवडत नाही. महाराष्ट्रातली बरीच अधिकारी मंडळी आहेत त्यांना वेदांत आवडतो. बरोबर आहे. म्हणजे सामान्य माणसं आहे त्यांना तू देव मी भक्त हेच द्वैतच आवडत असतं. आता काय सांगू मग. तर तुकाराम महाराजांनी आपल्या साधनेच्या काळामध्ये खूप पारायणं केली होती, खूप ऐकलं होतं. आणि शास्त्र ग्रंथ तुम्ही ऐकलेत तर त्याच्यामधले फक्त भक्तीच तुम्हाला कानावर पडेल आणि ज्ञानाच्या वेळेला म्यूट होईल असं होतं का? हा, नाही ना. ज्ञानही तुमच्या कानावर पडणार ना. ब्रह्मशब्द ऐकू येणार का नाही येणार? माया शब्द ऐकू येणार की नाही? जीवात्मा शब्द ऐकू येणार की नाही? अविद्या शब्द हा ऐकू येणार की नाही? या सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराजांनी लेखणी उचलली. कोणावर? भागवतावर, रामायणावर. मग कोणावर उचलली? एकमेव मराठी माणूस आहे की ज्याने काय केलंय, सगळ्या भारतामध्ये लेखणी जी उचलली ती तत्वज्ञानाच्या ग्रंथावर भगवद्गीतेवर उचलली. आणि भगवद्गीत हे काय भक्तीचा ग्रंथ आहे का कोणाचा? अरे तो प्रस्थानत्रयामधले एक प्रस्थान आहे ना. काय? गीता प्रस्थान आहे ना, श्रुती प्रस्थान आणि ब्रह्मसूत्र प्रस्थान आहे ना. त्याच्यामधले एक प्रस्थान आहे ना. आणि ते ज्ञानी लोकांनी आपला हक्काचा प्रस्थान मानलेला आहे तो. आणि त्या प्रस्थानावर काय केलेलं आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी लेखणी उचललेली आहे आणि त्यांनी जागोजागी ते करतायत. ज्ञानाविषयी बोलत असतात. ज्ञानासाठीच मी हे सगळं करतोय असंच म्हणत असतात. सुखच मी वाटतोय असं म्हणत असतात. तेव्हा गीतेचं तात्पर्य देखील अद्वैतातच सांगितलं त्यांनी. गीतेचं तात्पर्य देखील अद्वैतातच सांगितलं. संपूर्ण ओव्या तुम्ही बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला असंच दिसेल. एक नव्हे, दोन नव्हे, हजारो ओव्या तुम्हाला दिसतील की त्याच्यामधून अद्वैताचाच अर्थ निघून येतो. आणि हे जर एवढं जर तुम्ही पारायण करणार असाल तर मग ते हे शब्द तुमच्या कानावर धडकणारच ना. आणि ती कानावर नुसतं धडकत नसते, ते अंतःकरणामध्ये जाऊन सुद्धा धडकतात. आणि ते अंतःकरण धडकल्यानंतर त्याच्याविषयी मनही विचार करतो. कारण ज्ञान म्हणजे साधी गोष्ट नाही. ज्ञान म्हणजे तुमच्या अंतःकरणामध्ये भूकंप होणं आहे. होत्याचं नव्हतं करणं हे लक्षामध्ये घ्या. त्याचं महत्त्व आपणाला माहीत नसतं. जो अत्यंत रडणारा, अत्यंत अज्ञानी, अत्यंत काय पराधीन, अत्यंत स्वतःला मूर्ख, सुखी दुःखी वाटणाऱ्या जीवाला काय करतोय? मी संपूर्ण जगताचा आधी कारण जे ब्रह्म आहे ना, ते ब्रह्म मी आहे असं म्हणतोय. असं बोलण्याला शक्ती लागते ना, काय हिंमत लागते ना, शक्ती लागते ना. असं कोणी बोलू शकतो? येरा गवाळे ते उत्तर भारतामधले वैष्णव बोलू शकतात की ते पाप मानतात याला, असं मानण्याला काय म्हणतात? पाप म्हणतात. अरे कैसे क्या तुम हो सकता है? तुम ईश्वर कैसा हो सकता है? नहीं हो सकता है. जीव ने जीव ही रहना चाहिए. जीव हीन दीन सुखी दुखी ऐसा ही होता है, अज्ञ ही होता है. बघा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात है ना. जाऊ दे, बरंच बोललो आपण. समजण्यासाठी महत्वाच्या गोष्टी आहेत. मग त्यांनी तर गुरु केला नव्हता ना. मग गुरु केला नव्हते, पण भगवंताची स्फुरण त्यांच्या हृदयामध्ये योग्य त्या दिशेने चाललेली होती. आणि त्यांनी खूप साधना केली होती. तुकाराम महाराजांनी किती साधना केली होती तुम्हाला आम्हाला कळू शकत नाही. कारण आपण साधना केलेलीच नसते. केलेली असते तर अतिशय अल्प असते. आणि केलेली असते तर ज्याला साधना नाही म्हणता येईल त्याला आपण साधना म्हटलेलं आहे ना. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी आपल्या काळात कडक बायको पोरापासून त्या भंडारा डोंगरावर एकटं जाणं, ज्याच्यामध्ये बायकोचे पायात काटे मोडले होते. बरोबर आहे ना. अशा
आज सुद्धा भंडाऱ्यावर सुविधा एवढ्या नाही आहेत, खाली आहेत, वर नाही आहेत. बरोबर आहे ना. तर अशा ठिकाणी जाऊन राहणं. गंगाराम मवाळ आणि कोण तेली कोण संताजी जगन्नाथ. संताजी जगदाळे आणि जगनाळे हा यांच्याबरोबर राहणं आणि तिथे चिंतन करत राहणं. वृक्षवल्ली आम्हा सगळे सोयरे हा मी बोलत राहणं हे कठीण आहे. त्यांनी साधना केली, खूप साधना केलेली आहे ना. आपल्या लक्षात येत नाही, आपणाला फक्त अभंग दिसतात आणि बस. भगवंताची कृपा आहे, पण साधना करावी लागते. ती साधना तुकाराम महाराजांनी केली, त्या साधनेचं फळ त्यांना मिळालं. हे ना. बाकीचं या गोष्टी गौण असतात. ज्यांना ज्या आवडतात ते त्याने घ्याव्या. आम्हाला आवडली ती गोष्ट. त्याने खूप साधना केलेली होती, भगवंताची भक्ती, पराकाष्ठेची भक्ती केली होती आणि अंतःकराच्या गाभ्यापासून केलेली होती. त्याच्यामुळे त्यांचं फळ जे आहे ते मिळणारच. ज्याने जसं काम केलंय त्याला ते फळ मिळणारच आहे. नको असलं तर. चला, रामकृष्ण हरी. या.